हॅलो गाईज, वेलकम बॅक टू पूजाज लाईव्ह व्लॉग. आज संडे होता आणि आज संडे स्पेशल होतं नॉनव्हेज, तांदळाच्या भाकरी आणि सुकं चिकन. तर मी आज तुम्हाला सांगते की तांदळाच्या भाकरी कशा बनवायच्या. तर इथे मी 2 वाटी पाणी घेतलं आहे, त्याच्यात मीठ आणि तेल टाकून घेतलं आहे. पाणी मस्त उकळू द्यायचं. पाण्याला उकळ आली तर ज्या वाटीने तुम्ही 2 वाटी पाणी घेतले त्याच वाटीने तांदळाचं पीठ घ्यायचं आणि या पिठालाही खूप छान अशी उकळ काढून घ्यायची. ते पीठ असं मस्त खालून वरून मिक्स करत राहायचं सतत, जेणेकरून तिला खूप छान अशी उकळ बसेल. तुम्ही पाहू शकतात की आपल्या पिठाला किती छान अशी उकळ बसलेली आहे. मस्त पीठ हे एकजीव करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर गॅस बंद करून 5 मिनटं त्याला बंद वाफेवरती शिजवू द्यायचं. मग इथे एक मोठी परात घेतली आहे आणि त्या परातीमध्ये आपण ही जी उकळ काढली आहे, म्हणजे जे तांदळाचं पीठ आहे ते मस्त मोकळं करून घ्यायचं. थोडंसं ते खूप गरम असतं, त्याच्यामुळे त्याला मस्त मोकळं करून घ्यायचं. तर आता हे पीठ मी कसं बनवलं, मी आधी इथे रेशनचे तांदूळ वापरले आहेत आणि कारण की ते खूप असे चिकट असतात, त्याच्यामुळे आपल्या भाकऱ्या खूप छान मऊ लुसलुशीत बनतात. त्याच्यामुळे तुम्ही कधीही जुना तांदूळ वापरा किंवा मग रेशनचा तांदूळ वापरा. आणि त्याला मस्त मी 4-5 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलं आहे आणि त्याला एकदम कोरडं होईपर्यंत वाळवून घेतलं आहे. म्हणजे ती कणी तयार होते, त्या कणीला आपण वाळवून घ्यायचं आणि बारीक गिरणीवरून दळून आणायचं. तर इथे ज्या वाटीत मी टोपात उकळ काढली होती त्याच टोपात मी पाणी घेतलं आहे. ही उकळ प्रचंड प्रमाणात गरम असते, त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतात की इथे वाफ निघते आहे. हळूहळू हाताला पाणी लावून तुम्ही ते पीठ एकत्र करून ते मळून घ्यायचं. जर तुमच्या हाताला चटके लागत असतील तर तुम्ही वाटीचा वापर केला तरीही चालेल, त्याच्याने पण उकळ बऱ्यापैकी बसते. पीठ हे आपलं मळून होऊन जातं, एकत्र होऊन जातो. तर इथे छान असं पीठ मळून घ्यायचं, एकत्र करून हलक्या हाताने मळायचं, जास्त जोर नाही द्यायचा. इथे मी 5 असे गोळे करून घेतले आहेत, आधीच गोळे करून ठेवलेत. तर तुम्ही हे पोलपाट जे वापरणार, जेव्हा ते लाटणार ना तेव्हा आधी पाणी लावायचं खाली आणि लाटण्यालाही पाणी लावून घ्यायचं आणि हलक्या हाताने हे आपल्या अंगावरती सरकवायचं. म्हणजे जेणेकरून ती भाकरी आहे ना आपल्या जे पोलपाट आहे, परात आहे, त्याला अशी चिटकत नाही. सतत तुम्हाला पाणी खाली लावावं लागेल आणि त्या लाटण्यालाही पाणी लावावं लागेल, जेणेकरून ती खूप छान अशी सरकेल, फटाफट सरकेल. नाहीतर काय होतं, ती भाकरी चिटकते आणि ती तुटते किंवा ती निघत नाही. तुम्ही जितकं पाणी लावणार तितकी ती छान सरकणार. त्याच्यामुळे तुम्ही मस्त तिला गोल अशी करून घ्यायची. पाणी लावत 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 खूप छान फिरवायची. सतत तुम्हाला हाताला पाणी लावावं लागेल आणि त्याच्यानंतर अशी बोटं उमटवून घ्यायचे आणि तिला अशी थोडी मोठी करून घ्यायची, थोडी पसरवून हळूहळू हलक्या हाताने करायची. नाहीतर आपली भाकरी ही फाटली तरी टेन्शन घ्यायचं नाही, काही हरकत होत नाही. तिथे तुम्ही बोटं लावली की पुन्हा ती बरोबर जोडली जाते. त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही बोटं उमटवतात ना तेव्हाही तुम्ही सतत त्या हातालाही पाणी लावायचं आणि हलक्या हाताने ते बोटं उमटवायची राहतात. तुम्ही पाहू शकता तिथे माझी भाकरी फाटली होती थोडीशी, तर ती होऊन गेली बरोबर. हळूहळू हलक्या हाताने तिला उचलायची, अलगद उचलायची, जोर जास्त लावायचा नाही भाकरी उलटताना. मस्त अशी आपली भाकरी तयार होते. तुम्ही पाहू शकतात मी इथे ऑलरेडी एक भाकरी टाकली होती आणि तिला उचलून मस्त तव्यावरती हलक्या हाताने, दोघं हाताने उचलायची, जेणेकरून ती तव्यावरती छान आपल्याला ठेवता येते. आणि गॅस फास्ट करून तुम्ही तिला छान अशी शेकून घ्यायची दोन्ही साईडने. जशी आपण चपाती शेकतो तसं तुम्ही तिला शेकून घ्यायचं. इथे मी अजून एक भाकरी बनवली होती. तर आता बघूया सुकं चिकन कसं बनवायचं. आज संडे स्पेशल होता म्हणून आज चिकनचा बेत होता. तर इथे मी मॅरिनेटेड चिकन घेतलं आहे आणि चिकन मॅरिनेशनसाठी मी वापरलं आहे दही, लिंबू, लाल तिखट, हळद आणि मी मॅरिनेट केला. आणि इथे मी एक मसाला तयार केला होता, म्हणजे काजूची पेस्ट होती ती, कांदा आणि काजू बदामची, आणि काही खडे मसाले घेतले होते. तर आता हे खडे मसाले जे मी वापरले आहेत ना ते आपण तेलात मस्त थोडे तळून घ्यायचे तेलात आणि त्याच्यानंतर आपण चिकन टाकून घ्यायचं. चिकन मस्त एकजीव करून घ्यायचं त्या तेलामध्ये आणि खडे मसाल्यांसोबत.
चिकन जेव्हा एक्झिस्ट झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे आपण वाटण केलं होतं कांदा आणि काजू बदामचं ते टाकून घ्यायचं आणि तेही छान असं एकजीव करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये लसूणची पेस्ट टाकली होती, म्हणजे लसूण आणि आल्याची मस्त सर्व एकत्र केलं आहे. आणि आपले नॉर्मल बेसिक मसाले जसं की लाल तिखट, काश्मीरी मिरची पावडर, जिरेपूड, धनेपूड आणि गरम मसाला. हळद मी टाकली नाही कारण की मी ऑलरेडी चिकन मॅरिनेट करताना हळद लावली होती. आणि अशा प्रकारे हे छान एकत्र करून आपण वाफेवरती एक 20 ते 25 मिनटं चिकन शिजवून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये चिकनला पाणी सुटतं आणि त्याच्यानंतर मग ते थोडं पाणी आटवून घ्यायचं. खूप सुंदर असं चवीला मस्त लागतं. तुम्ही इथे पाहू शकतात माझी भाकरी किती मऊ लुसलुशीत मस्त झाली होती आणि हे सुकं चिकन खूप छान झालं होतं. जर तुम्हाला अशाच भन्नाट रेसिपी हव्या असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया